तया जीवात्मा सोपिला सदा तो रक्षणा तो न्यायकाळी मला नाहीच सोडणार ख्रिस्त राय मला पामरा तारिले दिव्य तेज मामा मनी घातले दृष्टी विश्वासे हृदयी पावलो आनंदी सुखी मी जाहलो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमधून योहानकृत शुभवर्तमान अध्याय 12 व वचन 48 मध्ये असे लिहिले आहे, जो माझा अभ्यार करीतो व माझ्या वचनांचा स्वीकार करीत नाही त्याचा न्याय करणारे कोणी आहे. जे वचन मी सांगितले तेच शेवटल्या दिवशी त्याचा न्याय करील. प्रभू येशू ख्रिस्त हा देव असताना मानव होऊन ह्या जगात आला. पापी मानवाची पापाची खंडणी निर्दोष निष्कलंक अशा स्वतःच्या रक्ताने भरली. आपला प्राण वधस्तंभावर देऊन मानवाचे पाप व त्याचे मरण स्वतःवर घेऊन मानवासाठी सार्वकालिक जीवनाचा मार्ग खुला केला. त्याने मुक्ती मिळवली. केवळ त्याच्यावरील विश्वासाच्या द्वारे व त्याने सांगितलेल्या वचनावरून मनुष्याला पापांची क्षमा मिळते व जे वचन शेवटल्या दिवशी न्याय करणार आहे त्याचा अभ्यार न करता स्वीकारले तर मानव देवाच्या क्रोधापासून वाचेल व तो होणाऱ्या नाशापासून वाचेल. प्रभू येशू ख्रिस्ताचा अभ्यार करणे व त्याच्या वचनावर विश्वास न ठेवणे हेच मनुष्याच्या नाशाचे कारण ठरेल. देव करो पश्चातापूर्वक अंतःकरणाने तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणावर व मरणातून तिसऱ्या दिवशी उठण्यावर विश्वास ठेवून त्याला प्रभू म्हणून स्वीकारावे. मलाही तो देवा समोर प्रेमाने पत्करी स्वर्गात माझा हर्ष थोर अक्षर